एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्याबरोबर माझं सकाळचं जे काही रुटीन असतं ते थोडक्यात शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सकाळी तर मी तसं 6:15 दरम्यान उठत असते आणि उठायचं म्हटलं ना आता थोडासा अलाराम लावायची गरज पडते, कारण की हिवाळ्याचे दिवस आहे आणि थंडी वाजली ना उठावंसं वाटतच नाही. तरीसुद्धा यांचा टिफिन बनवायला मी उठत असते. आता सकाळचं जे काही टिफिन वगैरे असतं ते सर्व बनवून होऊन बाकीचं किचन वगैरे साफ करून घेते आणि आता जे काही रामचं आणि माझं बेसिक रुटीन असतं म्हणजे नाश्ता, आंघोळ वगैरे हे सर्व मी तुमच्यावर शेअर करणार आहे. आणि टिफिन ज्यावेळेस बनवायचं असेल ते सुद्धा कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून की माझं संपूर्ण सकाळचं रुटीन तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आता यांचा टिफिन वगैरे दिल्यानंतर आता इथे वेळ येते ती म्हणजे रामच्या आणि माझ्या नाश्त्याची. आता मी इथे नाश्ता बनवतो ते पाठीमागे रामची चाळी तुम्ही पाहू शकता. अगदी शांत बसतच नाही कधी, दिवसभर त्याचं असंच चालू असतं. आता रामला मी नाश्त्यामध्ये बनवत होते इथे नाचणी सत्व. तसं तर मी जास्त नाचणी सत्व रामला बनवत नाही, कारण की हिवाळ्याच्या दिवसामध्ये ना आणि किंवा पावसाळ्यामध्ये ना सर्दी होते मुलांना नाचणी सत्वाने. त्यामुळे पण थंडीच्या दिवसामध्ये मी यूट्यूबला पाहिलं होतं की नाचणी सत्व चांगलं असतं, त्यामुळे आता दिवसाचं एकदा तरी मी रामला नाचणी सत्व बनवते आणि पौष्टिक असतं हिवाळ्यामध्ये दिल्यामुळे. तर मी एकदा दिवसातून बनवते. तर आजसुद्धा नाचणी सत्व त्याच्यासाठी बनवते आणि त्याला आवडतं सुद्धा. बाकीचा जेव्हा कोणताही नाश्ता द्यायचा असेल ना त्यावेळेस खायला थोडेसे नखरे करतो, पण नाचणी सत्व आणि साबुदाण्याची खीर हा त्याचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. कधीही बनवलं तरी आवडीने खातो. नाचणी सत्वाचं जे काही पीठ आहे ना ते मी घरी नाही बनवत, विकतचंच घेऊन येते. जे पुष्कराचं असतं ना ते फक्त जेवढं बनवायचं आहे तेवढं दूध घेते आणि त्यानंतर जी नाचणी सत्वाची पावडर असते ती त्यामध्ये 1 ते 2 चमचे ॲड करते. थोडंसं बाजूला गॅसवर ठेवण्याआधीच मिक्स करते आणि त्यानंतर गॅसवर ठेवून एकजीव होईपर्यंत मिक्स करते. आणि लो फ्लेमवरतीच हे आपल्याला शिजवायचं असतं, कारण की फुल फ्लेम केलं ना जे काही पॅन असेल ना त्याला खाली लागतं. त्यासाठी आता इथे नाचणी सत्व बनवून झाल्यानंतर त्यामध्ये तूप ॲड करते आणि रामला खाऊ घालते. थंड होईपर्यंत थोडंसं वाट बघते आणि त्यानंतर रामला खाऊ घालते. सोबतच माझासुद्धा नाश्ता मला बनवायचा होता, पण काय बनवावा हा विचार चालू होता. नंतर म्हटलं की ठीक आहे पोहे बनवते, कारण की पोहे हा असा नाश्ता आहे ना आठवड्यामध्ये 2 ते 3 वेळा होतो आणि पोहे मला आवडतात सुद्धा. सोबतच इथे काही कालचं दूध उरलं होतं, तर दूध काही पिऊ वाटत नाही मला. त्यासाठी म्हटलं की त्याचा आपण पनीरच बनवूयात. कसं बनवते हे सुद्धा तुम्हाला पुढे दाखवते. अगदी सोप्या पद्धतीने मी बनवत असते. त्यासाठी नाही ते 2 लिंब जे आहे ना ते मी कट करून घेतलेलं आहे, त्याच्यामधल्या बिया बाजूला काढून घेतल्या आणि बनवताना साईड बाय साईड तुम्हाला दाखवते. माझ्यासाठी मी सकाळचा चहासुद्धा बनवते. हे गेल्यानंतरच बनवते, कारण की ह्या आता चहा घेत नाही, सकाळचं दूधच घेतात. त्यामुळे एकटीला चहा प्यायचा असतो, तर जेव्हा मी ब्रश वगैरे करून होईल त्यावेळेसच मी चहा बनवत असते. आणि गुळाचा चहा घेते मी, साखरेचा कधी चहा घेत नाही आणि मला आवडत नाही. गावाला गेल्यावरती कधीतरी घेते, पण तसा मला गुळाचाच आवडतो. आणि गूळ पावडर वापरते मी, त्याच्यासाठी कस्तुरीची गूळ पावडर जी असते ना ती यूज करते. चहा अगदी छान उकळून झाला ना त्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये पावडर टाकायची. थोडंसं हलवलं की लगेच विरघळून जातं आणि गुळाचा चहा फुटतसुद्धा नाही. तर अशा पद्धतीने चहा बनवत असते. आता रामचं नाचणी सत्वसुद्धा बनवून झालं होतं, तर आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यामध्ये मी डायरेक्टली तूप ॲड करत नाही. जे तूप आपण बनवलं होतं ना पाठीमागच्या व्हिडिओमध्ये साईपासून तेच मी ॲड करते. पण ते मी एका पॅकबंद जारमध्ये ठेवायला पाहिजे होतं असं मला वाटतं, कारण की मी ओपन असं बाउलमध्येच ठेवलेलं, तर त्याच्यामधला जो स्मेल असतो ना तो निघून गेलेला. आणि राम खातो, म्हणजे असा काही प्रॉब्लेम जाणवला नाही की असं घरचं तूप बनवलं आणि त्यांनी खाल्लं नाही. त्याने छान खाल्लं, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवते. दोघांसाठी जो नाश्ता बनवायचा होता ना तो मी बनवून आता साईडला ठेवला, कारण की रामला नाचणी सत्व बनवलं ना थोडंसं थंड करून देते आणि त्यानंतर घालते. तसं तर आंघोळीच्या आधीच मी त्याचा नाश्ता करून घेते, कारण की कपडे वगैरे खराब होतात. पण आज ना तो थोडासा खायला नखरे करत होता. 1 ते 2 चमचे घातले आणि त्यानंतर रडायला लागला, तर म्हटलं ठीक आहे नंतरच घालते. त्याआधी नाही इथे आम्ही दोघांनी आंघोळ वगैरे करून घेतली. आणि रामचे नखरे पाहतो मी, ज्यावेळेस पण मी त्याला आंघोळ घालून आणते ना त्यावेळेस खूप जास्त त्रास देतो कपडे घालायला म्हणा किंवा तेल वगैरे लावायचं असेल तर. जे तेल मी बनवलं होतं ना पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं तेच मी रामसाठी पण यूज करते आणि चांगला रिझल्ट आहे. ज्यावेळेस राम झाला होता ना त्यावेळेस रामचे केस खूप असे विरळ होते, म्हणजे दाट नव्हते जास्त. पण हे तेल जेव्हापासून मी त्याला यूज करते ना तेव्हापासून चांगला फरक जाणवला आहे. सुरुवातीला तर हिमालयाचं ऑइलच मी यूज करायचे, पण त्याने काहीच असं वेगळं जाणवलं नाही. तर म्हटलं चला हे तेलच यूज करूयात आणि आता गेले 7 ते 8 महिने असेल रामसाठी मी हेच तेल यूज करते.
सुरुवातीला तर ज्यावेळेस मी त्याचं मालिश करायचे ना त्यावेळेस डाबर लालचं यूज करायचे, पण माझ्यासाठी हे मी ऑइल बनवलं ना त्यावेळेस मालिशलासुद्धा मी हेच यूज करायचे. आणि हिवाळ्यामध्ये थोडीशी मालिश मुलांची केली पाहिजे. संध्याकाळी झोपताना तळपायांची वगैरे मी त्याची करत असते. सकाळच्या वेळेस जास्त वेळ नसतो कारण की खूप सारे कामं असतात घरातली. आता इथे मी त्याला बॉडी लोशन लावत होते पण लगेच रडायला लागला कारण की खूप वेळानं राम सकाळच्या वेळेस जास्त त्रास देतो. संध्याकाळच्या वेळेस असा शांत बसतो कारण की दिवसभर झोप वगैरे झालेली असती. सकाळी काय होतं ना ज्यावेळेस मी स्वयंपाक यांचा बनवत असते त्यावेळेस कधी कधी अचानक उठतो कारण की काही भांडी वगैरे वाजली ना लगेच त्याची झोप मोड होते, त्यामुळे थोडासा त्रास देतो. पण आता असं होतं की मुलं कधी कधी सकाळचा त्रास जरी दिला ना तरी त्यांच्या सोयीनुसार आपल्याला काही कामं करावी लागतात. त्याला सकाळच्या वेळेस मी सॉक्ससुद्धा घालून ठेवते कारण की थंडीचे दिवस आहे आणि फरशी खूप जास्त थंड होते. आणि सकाळच्या वेळेसच मी फरशी जी आहे ना ती क्लीन करून घेते, म्हणजे जी काही लादी आहे ती, त्यामुळे खाली थोडासा गारवा जाणवतो. त्यासाठी रोजच मी त्याला सॉक्स घालते. दिवसातून 2दा चेंज करते. जेव्हा संध्याकाळचे त्याचे कपडे वगैरे चेंज करायचे असतात त्यावेळेस वेगळे जी काही पेअर असेल ना ती घालते. तुळशीबागमधून येताना सुद्धा आता मी त्याच्यासाठी आणले होते. आय थिंक त्या व्हिडिओमध्ये मी दाखवायची विसरले. आणि सुरुवातीचे पहिले त्याचे 4 होते आणि आता 4 पेअर असे 8 पेअर आहेत त्याच्याकडे. कुठे जर बाहेर जायचं असेल ना त्यासाठी वेगळे मी 2 जोड ठेवत असते आणि घरी घालण्यासाठी बाकीचे. आता इथे ना जो काही त्याचा मेकअप होतो ना त्यानंतर त्याला परफ्यूम मारायचा असतो कारण की त्याच्या रोज लक्षात असतं की सगळं झाल्यानंतर परफ्यूम मम्मा आपल्याला मारणार आहे. त्यासाठीच तो इथे वाट पाहत होता. आणि छान अशी रामची तयारी झाली आणि अगदी खुश होतो राम एकदम तयार झाला की त्याला वाटतं बाहेरच जायचं आहे. आता ना सगळं रामचं आणि माझ्या आंघोळ करून सगळं रामचं पण आवरून घेतलंय मी. आता बनवणार आहे मी पनीर. काय तुला दाखवू, हे बघ इथं ऐक. तर आता बनवणार आहे मी पनीर. तुम्हाला थोडक्यात दाखवते की कसं बनवते. काय करू, रामला दाखवू. मम्मा आणि राम मॅचिंग छान खाऊ खायच्या. आता सुरुवातीला आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर आता नाश्ता करून घेते. आता मी माझा नाश्ता केला आणि त्यासोबत रामला सुद्धा थोडेसे पोहे घातले, पण त्याने काही जास्तीचे खाल्ले नाही कारण की तिखट होते. 1 ते 2 घास खातो पण लगेच रडायला सुरुवात करतो कारण तिखट खाण्याची अजून त्याला सवय नाही. जे काही त्याचं फूड असेल ना मी त्याला अजूनसुद्धा वेगळंच बनवते कारण की आमच्या खाण्यामध्ये तो अजून काही खात नाही. आणि म्हणजे आता फेब्रुवारी 2 महिन्यानंतर तो 2 वर्षाचा होईल पण आमच्या खाण्यामध्ये अजून मी त्याला इन्क्लूड केलंच नाही कारण की तिखट खात नाही. आणि थोडंसं तिखट लागलं ना मग नंतर त्याच्यासाठी काहीही बनवा तुम्ही तरी तो खाणार नाही कारण की त्याला असं वाटतं की जे काही बनवलं आहे ते सुद्धा तिखटच असेल. त्यासाठी आता नाचणी सत्व जे काही बनवलं होतं ना आणि रोजची त्याची खाण्याची जागा ही आहे ना बेसिनपाशीच आहे. तिथेच उभे राहून तो खात असतो आणि तिथे त्याला आवडतं. बसून एका जागेवरती खात नाही. त्यासाठी थोडंसं त्याला असं विरंगुळा दिला ना आणि त्याचं मन डायव्हर्ट केलं ना छान खातो. तर आता ते त्याचा नाश्ता करून घेते आणि सोबतच साईड बाय साईड इथे मी आता पनीर बनवायला घेतले. जेवढं पण दूध असेल ना आता इथे दुधाची क्वांटिटी जी आहे ना ती अर्धा लिटरपेक्षा थोडीशी जास्त आहे आणि 1 लिटरपेक्षा थोडीशी कमी असं तुम्ही म्हणू शकता. त्यासाठी मी इथे 1 लिंबू कट करून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर व्हिनेगर असेल ना ते टाकलं तरी चालतं, पण घरगुती आता लिंबू अवेलेबल आहे तर आता लिंबापासूनच मी बनवते. दूध थोडंसं बॉईल झालं ना, बॉईल म्हणजे दुधाला चांगली छान उकळी आली ना त्यानंतर आपण लिंबाचा रस यामध्ये घालणार आहोत कारण की उकळीमध्ये आपण ज्यावेळेस लिंबू टाकतो ना त्यावेळेस दूध फाटतं आणि त्याचा जो काही लगदा आहे ना तो सेपरेट होतो. अगदी फ्रेश लिंबू आहे. तुमच्याकडे जर लिंबाचा रस कमी असेल ना तर 2 लिंब घातली तरी चालेल कारण की नंतर जो काही रेसिड्यू उरणार आहे ना त्याला आपण पाण्याने वॉश करून घेणार आहोत, त्यामुळे लिंबाचे कण काही त्यामध्ये जाणार नाहीत. ज्यावेळेस तुम्ही लिंबू त्यामध्ये गाळत असताना त्यावेळेस गाळणीच्या मदतीने किंवा जे काही स्टेनर येतं ना त्याच्या मदतीने गाळून घ्या म्हणजे जेणेकरून बाकीचे लिंबाचे कण जे असतील ना त्यामधले जाणार नाहीत आणि छान फ्रेश असं पनीर आपल्याला भेटतं. ज्यावेळेस तुम्ही बाहेरून पनीर आणणार ना त्यावेळेस ते कधी फ्रेश भेटतं किंवा कधी भेटतही नाही, पण असं घरगुती पनीर बनवलं ना एकदम फ्रेश पनीर भेटतं आणि चवसुद्धा उत्तम येते. आता जी काही पनीरची रेसिपी आहे ना ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कारण की यामध्ये ॲड केलं ना खूप मोठा व्हिडिओ होत होता त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलं नाही. एकदम छान भाजी झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा पुढच्या व्हिडिओमध्ये, तसं मी तुम्हाला दाखवेलच. आणि अशा पद्धतीने पनीर बनवायला एकदम सोपं आहे. 15 ते 20 मिनटाची प्रोसेस आहे. अगदी कमी म्हटलं 10 ते 5 मिनटाची म्हटलं तरी चालेल. जास्त काही वेळ लागत नाही, फक्त दूध बॉईल व्हायला थोडासा वेळ लागतो. तर पहा इथे या पद्धतीने जे काही पनीर आहे ना ते सेपरेट झालेलं आहे आणि थोडंसं पनीर आणि पाणी सेपरेट झालं ना आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे कारण की त्यानंतर पनीरचा जो काही रेसिड्यू आहे ना तो सेपरेट व्हायला जास्त वेळ लागत नाही. आता इथे आपल्याला घ्यायचा आहे कॉटनचा कपडा, त्यामधून आपण हे सर्व जे काय आहे ना ते गाळून घेणार आहे. तुम्ही गाळणीमध्ये गाळलं तरी चालेल, पण गाळणीमधून ना कधी कधी ते बारीक छोटेसे कण खाली निघून जातात. त्यासाठी मी ना एक कॉटनचा कपडा घेते आणि त्यामध्ये हे सर्व जे आहे ना ते गाळून घेते आणि गाळल्यानंतर पुढे काय प्रोसेस करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते.
कपड्याच्या मदतीने तुम्ही हे सर्व गाळून घेताना त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं की त्यामध्ये लिंबू टाकलेला आहे, त्यामुळे लिंबाचा थोडीशी चव लागते. त्यामुळे 1 ते 2 पाण्याने चांगलं ते वॉश करून घ्यायचं. हाताने नाही हलवायचं, थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं, जेणेकरून की जो काही लिंबाचा फ्लेवर त्यामध्ये आलेला आहे ना तो निघून जाईल. तर अशा पद्धतीने आता 2 पाण्याने मी वॉश करून घेतलं आणि त्यानंतर याची एक आपल्याला गाठण मारून घ्यायची आहे आणि यावरती थोडंसं जड असं काहीतरी ठेवायचं आणि त्यानंतर जो काही फ्रीजरचा आपला पार्ट असेल ना त्यामध्ये तुम्हाला अगदी अर्धा तासासाठी जरी ठेवलं ना तरी हे पनीर सेट होऊन जातं, पण फक्त त्यावरती थोडंसं वजन ठेवायचं. आता फ्रीजरमध्ये मी ठेवून दिलेलं आहे अर्ध्या तासासाठी आणि त्यानंतर नॉर्मल जो काही टेम्परेचर असेल ना आपलं फ्रीजचं त्यामध्ये काढून ठेवायचं खाली. अगदी पनीर झटपट तयार होतं. कोणी पाहुणे वगैरे जरी येणार असेल ना तर मी अशाच पद्धतीने बनवते, कारण की इथे जी डेअरी आहे ना ती थोडीशी लांब आहे, त्यामुळे जायला वेळ लागतो आणि लोकल शॉपमध्ये भेटत नाही. त्यासाठी मी घरगुती असं बनवते आणि कधी कधी दूध खूप जास्त उरतं, कारण की सकाळच्या वेळेस यांना लेट झालं ना हे दूध पित नाही आणि राम तर काही पितच नाही आणि मी माझ्यासाठी चहा बनवते, त्यामुळे कधी कधी दूध उरतं. तर अशा पद्धतीने मी त्याचा यूज करून घेत असते. आता सकाळची एकदा भांडी तर माझी वॉश करून झालीच होती यांना टिफिन दिल्यानंतर. आता दुसरा टाईम ही मी भांडी घासत आहे, म्हणजे दिवसातून माझ्या 4 वेळा तरी भांडी घासून होतात, कारण की सकाळी संध्याकाळी 2दा चहा, त्यानंतर सकाळी यांची डब्याची, त्यानंतर चहाची आणि रामच्या आणि माझ्या नाश्त्याची, दुपारची जेवणाची. 4 वाजता जर नाश्ता बनवला तर ती भांडी. तर अशा पद्धतीने दिवसभर एवढ्या वेळे माझी भांडी घासून होतात. भांडी घासायचा जास्त मला कंटाळा येत नाही, फक्त जे काही तवा आणि कढई वगैरे असेल ना त्याचा थोडासा कंटाळा येतो, कारण की ते घासायला वेळ लागतो. तर ही जी काळ्या कलरची जी काही घासणी आहे ना तिने मी जी काही सॉफ्ट भांडी असतील, म्हणजे ज्याला काही खरकट जास्त लागलेलं नाही, ती घासून घेते आणि जी काही तारेची घासणी आहे ना त्याने तवा वगैरे घासत राहते, जेणेकरून की भांडी चांगली निघतात. भांडी घासण्यामध्ये जास्त वेळ जात नाही, पण त्यावेळेस किचन आपण थोडासा साफ करून घेतो, कारण की भांडी त्यावरती ठेवायची असतात. कुकटॉप जो आहे ना तो मी स्प्रे बॉटलमध्ये जे काही पाणी आहे ना ते भरते, त्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकते आणि त्यानेच क्लीन करते. गॅस जो आहे ना तो डेली मी पाण्याने वॉश करत नाही, स्प्रे बॉटलने स्प्रे मारते पाण्याचा थोडासा आणि त्यानंतर क्लीन करून घेते, कारण की जे काही बटन वगैरे आहेत ना ते खराब होतात आतमध्ये, कारण रबर असतो त्यामध्ये. तर आठवड्यात 2दा किंवा 3दा गॅस धुत असते, कारण की जास्त काही खराब होत नाही. आणि दूध ज्यावेळेस मी तापायला ठेवते ना त्यावेळेस मी तिथे कंटिन्यू उभीच राहते, कारण की कधी कधी दुर्लक्ष होतं आणि दूध उतू जातं. त्यामुळे आता भांडी तर क्लीन झाली, सोबतच जे काही भांड्याचा सोप वगैरे होता तो सुद्धा मी थोडासा पाण्याने क्लीन करून घेते. आणि सिंक एरिया जो आहे ना तो दिवसातून मी 2 ते 3 वेळा क्लीन करते, कारण की तेलकट भांडी वगैरे असले ना तो खूप जास्त खराब होतो बेसिनचा एरिया. त्यामुळे एक तारेची घासणी मी त्याच्यासाठी सेपरेटच ठेवते आणि छान घासून घेते, जेणेकरून की जे काही बेसिन आहे ना ते क्लीन राहतं आणि बाकी कॉक्रोच वगैरे कुठे होत नाही. आता मला ना रोजची एक सवय लागलेली आहे, ज्यावेळेस कुकटॉपवरती पाणी सांडताना त्यावेळेस सुरुवातीला हातानेच थोडंसं ओढायचा प्रयत्न करते, कारण की मी विसरूनच जाते की वायपर घेऊन पटकन असं करावं. आपल्या बायकांना असंच होतं ना, कामाची खूप सारी घाई असते आणि त्यात मुलंसुद्धा त्रास देतात, त्यामुळे आपण जसं होईल तसं काम करण्याचा प्रयत्न करते. कधी कधी रोजच असं डीपली क्लीन होईन असंही नाही, कधी कधी घाईमध्ये क्लीन करायचंही राहून जातं, पण संध्याकाळच्या वेळेस मी आठवणीने हे सर्व क्लीन करते. पण आज सकाळच्या वेळेस थोडासा वेळ होता आणि रामसुद्धा खेळण्यामध्ये बिझी होता, त्यामुळे सर्वच जो काही नळ वगैरे असेल ना कॉक तो सुद्धा मी क्लीन करते, कारण की त्यावरती सुद्धा जे आपले घासणीचे किंवा साबणाचे डाग असतील ना ते सुद्धा त्यावरती पडतात, त्यामुळे ते सुद्धा मी सोबतच क्लीन करून घेते. आणि जो काही वरचा स्टाईलचा एरिया आहे ना तो मी आठवड्यातून एकदा क्लीन करते, कारण की ज्यावेळेस आपण भाजीला तडका वगैरे देतो ना खूप सारं तेल वरती उडतं आणि खूप तेलकट दिसतं, त्यासाठी नाहीतर मग स्प्रे बॉटलने स्प्रे मारते आणि त्यानंतर स्वच्छ अशा कपड्याने पुसून घेते. तर या पद्धतीने कुकटॉप वगैरे क्लीन केला आणि आता करत आहे मी दुपारच्या जेवणाची तयारी. पनीरची भाजी तर फिक्स होती आणि जेवायला दुपारच्या, तर इथे आता दुपारच्या जेवणासाठी मी पीठ मळत होते. तर म्हटलं संध्याकाळच्या वेळेस सुद्धा थोडंसं मळून ठेवूया, जेणेकरून की यांना चपाती बनवता येईल. संध्याकाळच्या वेळेस शक्यतो तरी मी चपाती खात नाही, भाकरीच बनवते आणि यांनासुद्धा भाकरीच आवडते. पण आज पनीरची भाजी थोडी एक्स्ट्रा बनवणार होते, तर म्हटलं संध्याकाळच्या वेळेस यांना चपातीसुद्धा देता येईल आणि मलासुद्धा होईल. तर इथे जास्तीचं थोडंसं कणिक मळून घेत होते. कणिक मळायला ना मी एकाच हाताने मळत असते, मला दोन्ही हाताने असं चपातीचं पीठ मळायला अजिबात आवडत नाही, कारण की बाकीचा हात जर दोन्ही खराब झाले ना आपण पिठाच्या डब्याला सुद्धा तोच हात लावतो. तर अशा पद्धतीने मी इथे पीठ मळून घेते आणि मळताना मी अजिबात तेल किंवा बाकीचं काही टाकत नाही, फक्त मीठ आणि थोडंसं पाणी टाकते. चपात्या माझ्या मऊ तर होतात, पण एकसारख्या अजिबात होत नाही. आता गेले 2.5 वर्ष माझ्या लग्नाला होतील, पण चपात्या बनवायचा मला थोडासा कंटाळा येतो, कारण की मला ते व्यवस्थित जमत नाही. आणि कोणती गोष्ट जर आपल्याला जमत नसली ना ती करायला आवडतच नाही, माझं असं आहे. एखादी गोष्ट जर आवडत असेल ना मग दिवसभर तेच करत राहायचं, जसं की शिवणकाम दिवसभर कितीही केलं तरी मला कंटाळा येत नाही. कधी कधी हा वर्कलोड जास्त असेल तर येतो, पण तसं तर जास्त येत नाही. स्वयंपाकाचा कधी कधी कंटाळा येतो, कारण की रोज रोज तेच बनवायचं आणि वेगळं काय बनवायचं या गोष्टीनेच मला थकायला होतं.
तर ज्यावेळेस थोडंसं पीठ मुरतं ना ते तासभर मी पीठ ठेवलं होतं आणि त्यानंतर आता तेल लावून मळून घेते. अशा पद्धतीने जर केलं ना चपात्या खूप जास्त मऊ होतात. ही ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा. मळायच्या वेळेस अजिबात तेल वगैरे जरी नाही टाकलं ना तरी काही होत नाही. 1 तासभरच मी ते पीठ ठेवलं होतं. अर्धा तास ठेवलं तरी चालतं, एकदम मऊ होऊन जातं. आता एकसारखे गोळे मी ते बनवून घेत होते, पण आज ना नवीन तवा मी यूज करायला काढला होता. हा माझा लग्नाचाच होता, पण जो काही आधीचा तवा माझा होता ना तो थोडा काळा झाला होता. पण त्यावरती ना डोसा वगैरे काही बनवलं तरी चिकटत नव्हतं. त्यामुळे मी तो तवा खूप जास्त यूज केलेला आहे. आणि तो तवा ना ज्यावेळेस माझी बहीण आणि मी बॅचलरमध्ये राहायचो ना त्यावेळेस आम्हाला घरून दिलेला आणि तोच मी यूज करत होते. आणि लोखंडाचा होता त्यामुळे खूप चांगला चालायचा, त्यावरती काही चिकटत वगैरे नव्हतं. पण आता ना तो यूज करून करून मला कंटाळा आला होता. त्यामुळे म्हटलं की नवीन तवा काढूयात. आणि नवीन कोणती गोष्ट यूज करायला काढली ना भलेही तो चमचा का असाना पण यूज करायची खूप जास्त एक्साइटमेंट असती. तसंच काहीसं माझ्यासोबत आज होतं. मला चपात्या बनवायला खूप जास्त म्हणजे करू वाटत होतं आज की काहीतरी चपात्या करूयात. एकसारखे गोळे केले आणि त्यानंतर चपात्याचा आकार जो आहे ना तो मी सुरुवातीला थोडेसे लहान गोळे बनवले होते, पण नंतर विचार केला की तवा जो आहे ना तो खूप मोठा आहे, त्याला साजेल अशी चपाती बनवूयात. त्यासाठी ते मोठमोठ्याल्या चपात्या बनवून घेत होते. जर मला कोणी ऑप्शन दिला ना की चपाती की भाकरी बनवायला, की मी भाकरीच निवडते. कारण की भाकरी बनवायला जास्त वेळ लागत नाही, चपात्या बनवायला खूप जास्त वेळ जातो. पण यांच्या टिफिनसाठी मला बनवावंच लागतात. कधी कधी उठायला लेट झालं किंवा यांचं आवरलेलं असेल आणि माझं जर स्वयंपाक आवरलेला नसेल ना, पीठ जरी मळलेलं असलं ना तरीसुद्धा मी पटकन एक भाकरी बनवून यांना टिफिनला देत असते. बऱ्याचदा हे मला म्हणतात की भाकरी टिफिनला देत जाऊ नको, कारण की दुपारच्या वेळेस ना भाकरी थोडीशी कडक होते त्यामुळे खाता येत नाही, त्यासाठी चपाती देत जा. पण कधी कधी कंटाळा आला किंवा लवकर जर उठले नाही आणि स्वयंपाकाची खूप जास्त घाई असले ना मी पटकन भाकरी देते आणि त्यासोबत भाजी सुरुवातीला बनवून घेते. तर असं असतं माझं दिवसभराचं रुटीन. म्हणजे सकाळचं ज्यावेळेस आपण उठतो आणि त्यानंतरचं जे काही असेल ते पटपट चपात्या बनवून घेते. चपात्या बनवताना ना मला एकच गोष्ट आठवत होती. जेव्हा आई मला स्वयंपाक बनवायला सांगायची ना तेव्हा मी तिला म्हणायचे की तू भाजीचे मला 10 प्रकार बनवायला सांग, मी कोणतीही भाजी बनवेल. तसंही भाज्या बनवायला मला खूप जास्त आवडतात. आणि संध्याकाळच्या वेळेससुद्धा माझं असंच होतं, मी भाजी पटकन बनवून ठेवते पण ज्यावेळेस भाकरी बनवायची वेळ येते ना त्यावेळेस कंटाळा येतो मला. कारण की 6-6:30च्या दरम्यान मी भाजी बनवून ठेवते. संध्याकाळी जेवताना नुसती भाजी जरी गरम केली ना तरी होतं, पण चपात्या किंवा भाकरी जर बनवायची असेल ना तर संध्याकाळी ज्यावेळेस जेवायला बसतं ना त्याआधी मी 10 ते 15 मिनटं बनवायला घेते. आता इथे रामला ना वाटत होतं मी डोसाच बनवत आहे, कारण की डोसा म्हणजे त्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. डोसा त्याला खूप जास्त आवडतो. पण मी चपाती बनवत होते त्यावेळेस ज्यावेळेस मी बनवत होते ना त्यावेळेस मी त्याला थोडीशी खायला दिलेली होती, पण तरीसुद्धा त्याला मला इथे त्रास द्यायचाच होता. तर एक चॉकलेट होतं फ्रीजमध्ये, मी त्याला काढून दिला आणि त्यानंतर तो त्याचा खेळायला गेला. तर पहा अशा पद्धतीने मी इथे पनीरची भाजी बनवली होती. याची डिटेल्ड रेसिपी मी तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. खूप छान आणि स्वादिष्ट झाली होती. तर अशी होती माझी चपात्यांची कहाणी आणि माझं सकाळचं रुटीन. आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.